लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेला आज सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे। आपण नांदेड जिल्ह्यातील नायगाव या मतदारसंघामध्ये आहोत। महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत चव्हाण आपल्यासोबत आहेत। त्यांनी आत्ताच आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। साहेब, आपण मतदान केलात, काय भावना आहेत? आज मी उमेदवार नात्यानं मतदान केंद्रावर गेलो आणि लोकांचा स्फूर्त प्रतिसाद त्या ठिकाणी मला मिळाला। एक काँग्रेस पक्षाला या महाराष्ट्रामध्ये मजबूत करण्यासाठी लोकांनी आनंदानं मोठ्या उत्साहानं या ठिकाणी मतदानावर त्यांनी गर्दी केली। गेल्या अनेक दिवसापासून आपला प्रचार सुरू आहे, काय परिस्थिती आहे एकंदरीत जिल्ह्यामध्ये? मी जवळपास 1-1.5 महिन्यापासून या निवडणुकीच्या निमित्तानं मतदारसंघामध्ये फिरत असताना संपूर्ण तालुके, ग्रामीण भागातले खेडे, एक एवढं मोठं आनंदाचं वातावरण, एक स्फूर्त प्रतिसाद या जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे उभा टाकलेलं मला दिसलं प्रामुख्यानं। आणि ही जागा काँग्रेस पक्षाच्या पारड्यात निश्चित 101% येणार आहे। एकंदरीत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची काय परिस्थिती असणार आहे? एकंदरीत महाराष्ट्रामध्ये जवळपास 33 ते 35 जागा ह्या महाविकास आघाडीला मिळतील असा आमचा अंदाज आहे। शेवटचा प्रश्न साहेब, नांदेडकरांना काय आव्हान कराल? नांदेडकरांनी एवढंच केलं की मागची जी घाण आहे ती धुवून काढण्यासाठी या ठिकाणी मला काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून तुम्ही मला निवडून द्यावं। जी काही प्रश्न असतील ते मी सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे। यशपाल भोसले, TV9 मराठी, नांदेड।